नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण जे काही चाललेलं आहे ते इतकं भयानक पद्धतीनं आहे, पण चांदेकरांच्या घरी प्रत्येक वेळेस वादळ आणायचं काम करत असते ती म्हणजे रोहिणी आणि राहुल. कारण या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी प्लॅनिंगपूर्वक ठरवून केलेल्या असतात. का तर प्रॉपर्टीवरती त्यांचा डोळा असतो आणि त्यासाठीच ही सगळी कारस्थानं चाललेली असतात. तर इकडे या सगळ्या गोष्टी करत असताना अशा गोष्टी समोर येणार आहेत की राहुलने आणखी काही कारस्थानं केलेली आहेत. रोहिणीने आता प्रॉपर्टी पेपर बनवून आणलेले होते. हे कारस्थान तर रोहिणीने केलेलंच होतं, पण त्याहीपेक्षा आणखी बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत आणि ज्यामध्ये आता राहुल आणि रोहिणी पूर्णपणे अडकणार आहेत. ते ज्या पद्धतीने अडकणार आहेत ते मात्र पाहण्यासारखं असणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हे सगळं अगदी समोर येणार आहे. त्याचबरोबर अनामिकाला चांदेकरांच्या घरात सोहमच्या आयुष्यात आणणारी व्यक्ती राहुल होती हे निलेशची धुलाई केल्यानंतर अद्वैतच्या समोर येणार आहे. आणि अद्वैत हे सत्य जेव्हा समोर आणणार तेव्हा मात्र पाहण्यासारखं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आता रोहिणीने प्रॉपर्टी पेपर बनवायला सांगितलेले आहेत आणि रोहिणी त्यात फुल तयारीत आहे. नक्की काय करायचं आहे, पुढचं प्लॅनिंग काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात सुरू आहेत. अगदी तिने फिट बसवलेले आहेत आणि त्याचबरोबर ती त्या पद्धतीने वागतही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की सरोज मात्र खूप टेन्शनमध्ये आहे. सरोज कलाकडे आलेले आहे आणि त्याचबरोबर कलाला ती म्हणत आहे की मला एक संधी हवी आहे. माझ्या लेकीला समजून घेण्याची एक संधी तिच्या आईला मिळणार नाही का? तेव्हा कलाही रडत आहे, सरोजही रडत आहे आणि कलाची ती माफी मागत आहे आणि ती म्हणत आहे की मला माफ कर. मी त्यावेळी चुकलेली आहे. मला कळत नव्हतं मी काय करत होते ते. मला फक्त एवढंच माहिती होतं की माझ्या अद्वैतच्या आयुष्यात मला तू नको होती. पण तू किती चांगली आहे हळूहळू मला कळत गेलं, कारण मी माणूस म्हणून ओळखायला चुकले आहे हे ती म्हणत माफी मागत असते. तेव्हा अद्वैत पाहत असतो. अद्वैतच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं, कारण कलाने सरोजला माफ केलेलं आहे. कला आणि सरोज दोघीही एकत्र आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अद्वैत पण तिथं असतो आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही तिथं आहेत. आणि त्याचबरोबर कला सुद्धा खूप रडत असते आणि मग त्या दोघीही मायलेकी आता एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर कलालाही वाईट वाटलेलं असतं, कारण जे काय घडलेलं होतं ते चुकीचं होतं. त्यावेळेस चांदेकरची अवस्था काय झालेली होती, अद्वैत मरणाच्या दारात पोहोचलेला होता. त्याला त्या सगळ्यातून बाहेर काढणं ही गोष्ट वाटते तेवढी साधी सोपी नव्हती, परंतु कलाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता अद्वैतला त्या जाळ्यातून बाहेर काढलं होतं. अद्वैतने कलाला काढलं होतं आणि दोघांनीही एकमेकांना वाचवलेलं होतं. इकडे रोहिणीने आता ते पेपर आणलेले असतात आणि ते पेपर घेऊन ती आभांच्या रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते की फायनली हे सगळे पेपर माझ्या ताब्यात आहेत आणि आता मात्र मी ह्या प्रॉपर्टीची मालकीण होणार आहे. कसं आहे, आता खरी मजा येणार आहे. नवमीची पूजा काय करताय शस्त्रांची, खरं शस्त्र तर माझ्या हातात आहे असं म्हणत तिनं ते पेपर आणून ठेवलेले असतात. कलाला इकडे आता दशाननासाठी चेहरे बनवायचे असतात आणि कला दशाननाचे ते चेहरे बनवत असते. तेव्हा इकडे काही पेपर, काही रद्दी कलाला हवी होती आणि ती रद्दी आणायला कलाला पाठवलेलं असतं. जेव्हा कलाला ती रद्दी आणायला पाठवलेलं होतं तेव्हा कला ती रद्दी आणण्यासाठी अंजू ती रद्दी आणण्यासाठी आत आलेली असते. आणि तेव्हा मात्र घडतं असं की जेव्हा अंजू ती रद्दी घेऊन येते त्या रद्दीसोबतच अंजूने काही गोष्टी आणलेल्या असतात आणि त्या म्हणजेच की अंजूने त्याच्याबरोबर ते प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा बाहेर आणलेले असतात. आबांनी कलाच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली असते आणि कलाला सांगितलेलं असतं की तुला दशाननासाठी फोटो बनवायचे आहेत, फोटो चित्र काढायचे आहेत. आता दशानन म्हणजे काय, तर दशानन म्हणजेच वाईट प्रवृत्तीची माणसे, लोकांमध्ये असलेल्या वाईट प्रवृत्ती म्हणजेच दशानन असं आबा सांगत असतात. आणि कलाला म्हणत असतात की तुला हे सगळं बनवायचं आहे.
कला मात्र त्या गोष्टीसाठी तयार होते. खरं तर कला ते दशाननाचे फोटो बनवते. त्याच्यामध्ये नकळतपणे तिच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली असते आणि त्याच्यामध्ये रोहिणी, राहुल यांचे चेहरे सुद्धा काढले गेलेले असतात. आणि तेव्हा मात्र एक सत्य समोर येत आहे आणि ते म्हणजेच की त्याच्यामध्ये रोहिणी, राहुल यांच्या अंगात जी मस्ती आहे त्याच्यामुळं त्यांचे चेहरे सुद्धा तिथं आलेले असतात. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहत आहोत. घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की हे सगळं काय चाललंय, म्हणजे असं कसं होऊ शकतं, हिने असे कसे काय फोटो काढलेले आहेत, असे प्रश्न पडलेले असतात. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं त्याच वेळेस इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि तेव्हा जेव्हा हे सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा कला मात्र वेगळ्याच विचारात असते. आणि मग घरामध्ये आता एक वेगळाच गोंधळ चाललेला असतो. घरामध्ये वादळ आलेलं असतं. आबा म्हणत असतात की नाही, कळलं पाहिजे तिला, कळलं पाहिजे तिला, असं आबा बोलत असतात. पण काय कळलं पाहिजे, तर कलाला कळलं पाहिजे की या घराला काय शाप लागलेला आहे, असं आबांचं म्हणणं असतं. आणि तेव्हा कला म्हणत असते की मला कळलं पाहिजे. अशी कोणती गोष्ट आहे चांदेकर जी माझ्यापासून लपवून ठेवली गेलेली आहे, मला का कळू द्यायची नाही आहे चांदेकर ती गोष्ट, असं कला म्हणत असते. तेव्हा आबा म्हणतात की नाही अद्वैत, आता तिला कळलंच पाहिजे, असं म्हणत आबांनी ती गोष्ट सांगायला सुरुवात केलेली असते. आणि ती गोष्ट असते म्हणजेच चांदेकर कुटुंबावर आलेलं संकट, चांदेकर कुटुंबाला असलेला शाप, ज्या शापामुळे चांदेकरांच्या घरातलं कोणतंच नातं टिकणार नाही. आता मात्र इकडे कला, अद्वैत तिथेच असतात. कलाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. कला अक्षरशः कोसळणार असते. अद्वैत तिला सावरण्यासाठी पुढे जातो आणि कला पडणार असते, तिला सावरतो आणि तिला म्हणतो की काळजी करू नकोस, खरे काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, आपण दोघं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया, असं म्हणत अद्वैत कलाला सांभाळत आहे. कारण चांदेकरांच्या घरावरती कोणतंही संकट आलं तरीही त्या संकटाला परतवून लावायची ताकद आहे, ती म्हणजे या कला आणि अद्वैतमुळं. त्या दोघांमध्येच ती ताकद आहे आणि ते दोघं मिळूनच ते संकट परतवून लावू शकतात, एवढी खात्री आबांना सुद्धा आहे. खऱ्या अर्थाने या गोष्टी घडत असतात. एवढं सगळं झालेलं असतं आणि अद्वैत आता कलाशी बोलत असतो. पण कला मात्र जाम चिडलेली असते. कला म्हणत असते की नाही, मला अजिबात काही माहीत नाही आहे. चांदेकर, तू जे काही केलेलं आहेस ना ते चुकीचं केलेलं आहेस. तू असं वागायला नको होतंस. तू का लपवून ठेवलंस? तेव्हा अद्वैत म्हणतो की आपल्या संसारासाठी, मला आपला संसार वाचवायचा होता आणि त्यासाठीच मी हे लपवून ठेवलेलं आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणते की काळजी करू नको चांदेकर, असल्या कोणत्याही शापाने आपल्या संसाराला काही होणार नाही आहे, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. त्याचबरोबर आता अद्वैत सोहम बरोबर बोलत असतो. सोहमला म्हणत असतो की सोहम, झाल्या गेल्या त्या गोष्टी झालेल्या आहेत, हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तेव्हा सोहम म्हणतो काय झालं दादा? तेव्हा सोहमला अद्वैत विचारू लागतो की मला सांग, अनामिका घर सोडून गेलेली आहे, अनामिका घरी नाही आहे, तरीही तुला तिच्याबद्दल काहीच कसं काय वाटत नाही आहे, म्हणजे नक्की असं काय घडलं की तुला काजलकडे जावं लागलं? तेव्हा सोहम म्हणतो की हे बघ दादा, जेव्हापासून माझं लग्न झालंय ना तेव्हापासून तुला माझ्या वागण्यातला बदल दिसत असेल. मी लग्नाच्या आधी असं होतो का, सांग बरं मला? तेव्हा इकडे सोहम म्हणतो की नाही, तू लग्नाच्या आधी असा नव्हता. पण दादा ह्या गोष्टींचा विचार करा ना तुम्ही, जर मी लग्नाच्या आधी नव्हतो असा तर अचानक असं कसं काय झालं असेल, ह्या गोष्टींचा विचार केलाय का, असं जेव्हा बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे, म्हणजे ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे, असं अद्वैत त्याला म्हणतो. तेव्हा तो सांगू लागतो की मला सांग, प्रत्येक वेळेस जर तुला कलावहिनीने एकच गोष्ट सांगितली की तू चुकीचाच आहे, तुझ्याकडे कर्तृत्वच नाही आहे, तुला काहीच जमत नाही आहे, तू काहीच करू शकत नाही, असं जर तुला कलावहिनी प्रत्येक वेळेस म्हणू लागली तर तुझी अवस्था काय होईल? तेव्हा अद्वैतला म्हणतो की चुकीचंच आहे, असं नाही म्हणलं पाहिजे. तेव्हा मात्र तो सांगत असतो की प्रत्येक वेळेस अनामिका ते करत होते. इव्हन तुला माहिती आहे का, तू माझं नाव रिकमेंड केलेलं ही गोष्ट सुद्धा मला अनामिकाने सांगितली. माझ्या मनात राग भरला, बरं तेवढ्यावरती थांबली नाही तर ती म्हणली की तुला तुझ्या कर्तृत्वावर मिळालंच नाहीये, तुला चांदेकरांचं नाव लावलेलं आहे आणि अद्वैत दादाने तिथे रिकमेंड केलेलं आहे म्हणून तुला ही गोष्ट मिळलेली आहे, असं तिने मला सांगितलं. आणि तेव्हा मात्र मला जास्त राग आला, मग मी गेलो, दारू पिलो. आणि तुला माहिती आहे का दादा, प्रत्येक वेळेस ना मला एक गोष्ट जाणवते. माझा कॉलेजमधला एक मित्र होता निलेश, आणि तो अनामिकाचाही मित्र आहे, आमचा कॉमन फ्रेंड आहे. तर
तो ना मला प्रत्येक वेळेस मी घराच्या बाहेर गेलो ना की तो मला फोन करतो. म्हणजे माझं आणि अनामिकाचं जे काही झालेलं आहे ना ते मी सांगायच्या आधी त्याला कळलेलं असतं आणि त्यामुळं तो मला घेतो आणि त्याचबरोबर तो मला सांगत असतो की चल दारू पिऊया आणि दारू पिला तर तू रिलॅक्स होशील. आणि मग तो मला जबरदस्ती दारू पाजतो आणि त्यावेळेस पण त्याने मला, मी दारू नाही म्हटलं तर त्याने मला कोल्ड्रिंक्स दिलं आणि त्या कोल्ड्रिंक्समध्ये त्याने भांग्याची गोळी टाकली आणि मला त्याने स्वतःहून, मला आठवतंय की त्याने काजलच्या घराच्या बाहेर नेऊन सोडलं आणि मला सांगितलं की तुला काजलला भेटायचं आहे ना. आणि मग अद्वैतच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. अद्वैत म्हणू लागतो की हे इतकं विचित्र पद्धतीनं झालेलं होतं हे सगळं सोहम. आणि आता मात्र सोहम म्हणतो की हो दादा. अद्वैत म्हणतो तुझ्याकडे त्याचा नंबर आहे? तेव्हा सोहम म्हणतो की हो. मग त्याला फोन कर, आज भेटायला बोलव, काय होते बघूया, मी तिथेच कॅफेमध्ये येईल, तू विचार करू नकोस. तेव्हा सोहम म्हणतो की हो चालेल, मी त्याला फोन करतो, कारण अनामिका पण आता इथं नाही आहे असं त्याला सांगतो. म्हणजे नेहमी ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात ना तसं. तेव्हा अद्वैत म्हणतो की चालेल, मी येईल तिकडे, तू काळजी करू नकोस. आणि त्याचबरोबर अद्वैत असं सांगत असतो त्या पद्धतीने इकडे आता सोहमने केलेलं असतं. त्याने निलेशला फोन केलेला असतो. निलेश म्हणतो काय रे सोहम, आज खूप दिवसानंतर. तेव्हा तो सांगू लागतो की काय रे अनामिका सध्या नाही आहे ना घरी, मला ना खरंच कळत नव्हतं काय करायचं. म्हणलं आज तुला भेटूया, कारण ती अजूनही आलेली नाही आहे, ती रागाने गेली रे. मला माहीत नाही आहे त्या दिवशी काय झालं, तुला आठवतं आहे का? आपण दोघांनी कोल्ड्रिंक्स घेतलं, तू मला कोल्ड्रिंक्स पहिला घेऊन गेला, मला खरं तर आबांची औषधं घेऊन घरी जायचं होतं, पण नंतर असं का झालं, मी खरेंच्या घरी कसं काय गेलो रे? तो म्हणतो की अरे तूच तर मला सांगितलं होतं मला काजलला भेटायचं आहे, काजलकडे सोड, म्हणून मी तुला काजलकडे सोडलं, असं तो सांगू लागतो. अद्वैत तिथेच असतो. ही गोष्ट मात्र त्या निलेशला माहिती नसते. तेव्हा तो म्हणतो की चल जाऊ दे, जे झालंय ते झाले, बरं झालं ना, तुला पण बरं वाटलं ना, मजा मारलीस की नाही चांगली तिथं? सो म्हणतो नाही रे, अनामिका खूप रागवली त्याच्यामुळं, खरं तर ना मला कळतच नाही आहे. तेव्हा निलेश तिथून बाजूला जातो आणि सोहमला म्हणतो की 2च मिनिटात थांब, मला कॉल आलाय. आणि निलेश तिथून बाजूला गेलेला असतो. सोहम पाहत असतो. निलेशने बाजूला जाऊन अनामिकाला फोन लावलेला असतो. अद्वैत आणि कला दोघंही तिथे पोहोचलेले असतात. अद्वैत आणि कलाने एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजे कला आता त्या निलेशच्या मागावर जाते आणि निलेश कोणाला बोलतोय हे पाहते. निलेशने अनामिकाला फोन केलेला असतो आणि अनामिकाला तो सांगत असतो की सोहम आलाय, आज काय करायचं? तेव्हा ती सांगते की पाच त्याला दारू, घालू दे तमाशा, रोजचंच झालेलं आहे त्याचं, कारण तो केल्याशिवाय मजा येणार नाही, चांदेकरांच्या घरामध्ये शांतता नको आहे. आणि हे सगळं तो जो निलेश असतो तोच फोन स्पीकरवर ठेवून ऐकत असतो. त्याला माहीतच नसतं की बाजूला कला आहे, कारण त्याने कलाला कधी बघितलेलंच नसतं. आता मात्र कलाला धक्का बसतो. कला लगेचच इकडे अद्वैतकडे येते आणि अद्वैतला ह्या गोष्टी सांगते. म्हणजे हे सगळं करायला लावणारी व्यक्ती अनामिका आहे, म्हणजे तो व्हिडिओ काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अनामिकाने केलेल्या आहेत असं अद्वैत आणि कला या दोघांनाही समजतं. अद्वैत म्हणतो की आता त्याला सोडायचं नाही आणि मग सोहमला सांगतो की आज काही झालं तरी तू ती दारू प्यायची नाहीस, तसंच थांबून राहायचं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, आज आपण त्याला दारू पाजायची आहे असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग दोघंही मिळून त्याला तिथं दारू पाजायला सुरुवात करतात. त्याला म्हणत असतात की नाही आज तू सुरुवात करायची, तू प्यायचं आहे. तेवढ्यात अद्वैत हे तिथं जाऊन सामील होतो. तो म्हणतो की अरे अद्वैत दादा तू पण आलायस आज? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो चल, मला वाटलं म्हणून आलो, तर तू दिसलास इथे, मला माहितीच नव्हतं रे तू पण इथे येतोस ते. तेव्हा सोहम म्हणू लागतो पण दादा तू इथं येतो ही गोष्ट मला तरी कुठं माहिती होती. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतं की हो आता तू माझ्यावर ढकलणार आहेस का सगळं? बरोबर आहे, असंच करणार आहेस तू, माझ्या लक्षात आलं आहे, असं तो म्हणत असतो. आणि इकडे मात्र आता एक गोष्ट समोर येणार असते, ती म्हणजे अद्वैतने आता निलेशला पकडलेलं असतं, त्याची गचांडी पकडलेली असते आणि त्याला म्हणालेलं असतो की चल आता तुला कोणाच्या घरी नेऊन सोडायचं ते सांग, मी सोडतो तिथं नेऊन आणि व्हिडिओ बनवतो आणि पाठवतो तुझ्या घरच्यांना, म्हणजे कळेल त्यांना काय आहे ते. सांग लवकर हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं. तो सांगत असतो की हे सगळं मला अनामिका करायला लावत आहे आणि त्यासाठी ती मला पैसे देत आहे आणि तिला तुमच्या घरामध्ये ती आलेली आहे तर तुमच्या कुटुंबाला, सोहमला उद्ध्वस्त करण्यासाठी ती आलेली आहे. तिचं काही सोहमवर वगैरे प्रेम नाही. हां मान्य आहे, तिचं कॉलेजमध्ये असताना सोहमवरती प्रेम होतं, पण आत्ता मात्र तिचं सोहमवर वगैरे अजिबात प्रेम नाही. तिला फक्त आणि फक्त सोहमची वाट लावायची आहे. या एकाच गोष्टीसाठी ती तिथं आलेली आहे आणि सोहमला उद्ध्वस्त करण्यासाठीच ती तिथं आलेली आहे.
असं ती सांगितलं जातं. पण तिला याच्यामध्ये आणणारं कोण आहे हा प्रश्न उभा राहतो. तेव्हा मात्र सांगितलं जातं की तिला तुमच्या घरामध्ये आणणारी व्यक्ती हा राहुल आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा कला, अद्वैत त्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सगळ्यांची चांगली सटकलेली असते. त्यांनी आता ठरवलेलं असतं की वाटच लावायची अनामिकाची. कला तर अनामिकाच्या घरी जाते आणि तिला थोबाडते, कारण माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं करण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला आहे, हे कलाचं म्हणणं असतं. आणि कलाने मात्र चांगलीच तिला थोबडायला सुरुवात केलेली असते, झोडून काढलेली असते. तेव्हा मात्र अनामिका घरातल्या सगळ्यांच्या समोर आता म्हणू लागते की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, मी असं करायला नको होतं. तेव्हा अद्वैत आणि कला पुन्हा घरी येतात आणि अद्वैत म्हणतो की काय झालं हे सगळं, आता लवकरात लवकर मला अर्जुनशी बोलून डिवोर्स पेपर रेडी करून घ्यावे लागतील. एकदा का मी अद्वैतशी बोललो, अर्जुनशी बोललो या विषयावरती की बघूया पुढे काय करायचं आहे ते. आणि हे सगळं अनामिकाने केलेलं आहे त्याचे पुरावे पण आपल्याकडे आहेत, कारण त्या निलेशने आपल्याला व्हिडिओ दाखवलेला आहे, तो म्हणजे अनामिका आणि राहुलचा. तेव्हा कला म्हणते की चांदेकर हे सगळं बरोबर आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, आपण तो व्हिडिओ प्रेझेंट करूया, सगळं करूया, पण आपल्याच घराची बदनामी होणार आहे ना, कारण तिला मदत करणारा आपल्याच घरातला व्यक्ती राहुल आहे. अद्वैत म्हणतो की नाही, तो आपल्या घरातला नाही, काही झालं तरी तो आपल्या घरातला नाही, पण सोहमच्या आयुष्याचं वाटोळं मी होऊ देणार नाही. सोहमचं मनापासून काजलवर प्रेम आहे ना, तर आपण त्यांचं लग्न लावून देऊया, पण अनामिकाला त्याच्या आयुष्यातून काढून टाकूया, असं सगळं अद्वैतने ठरवलेलं असतं. घरी आता अनामिकाचा भाऊ आलेला असतो आणि तो म्हणत असतो की असं नका करू. तेव्हा अद्वैत म्हणतो की मागच्या वेळेस तूच आम्हाला धमकी देऊन गेला होता ना की कोर्टात भेटूया, आता मी तुला सांगतोय की कोर्टात भेटूया, कारण तुझी बहीण एवढ्या निर्लज्ज खालच्या थराला जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं. चांदेकरांच्या घरात येऊन चांदेकरांच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करण्यापर्यंत तिची मजल गेलेली आहे, या गोष्टीला कधीच माफी नाही. आणि इकडे सोहम काजलकडे गेलेला असतो, काजलची माफी मागत असतो की त्या दिवशी जे काही घडलेलं आहे त्यासाठी मला माफ कर. संगीताची, दिनकरची सुद्धा माफी मागत असतो, म्हणत असतो की मी त्या दिवशी चुकून झालं, हे सगळं माझा ह्याच्यामध्ये काहीच हेतू नव्हता, आबांची औषधं आणण्यासाठी मी घराच्या बाहेर पडलेलो होतो, असं म्हणत सोहमने त्याच्याकडून जी चूक झालेली असते त्या चुकीसाठी माफी मागितलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.